सो नेक्स्ट पॉइंट इज बायसिंग मेथड्स. आता आपल्याला बायसिंग मेथड्स बघायचे आहेत. सो ॲज वी स्टडीड दॅट एमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस अँड बेस कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस. इन ॲडिशन टू धिस इट्स ऑपरेटिंग पॉईंट मस्ट बी लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ द लोड लाईन. तुम्हाला माहिती आहे ट्रान्झिस्टर ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून यूज करायला किंवा त्याच्यामध्ये दोन कंडिशन सॅटिस्फाय लागतात. एक एमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस आणि बेस कलेक्टर जंक्शन रिव्हर्स पाहिजे. आणि सेकंड मीन्स ऑपरेटिंग पॉईंट क्यू हा सेंटरला लोकेट पाहिजे लोड लाईनच्या. ओके, सो let's see different biasing method and their advantage and drawback. When circuit is designed, it must be fixed. There should not be shift in the position of operating point Q. ठीक आहे, मग आता ऑपरेटिंग पॉईंट Q हा शिफ्ट होऊ नये त्याच्यामुळे आपण काय केलंय डिफरंट बायसिंग मेथड डिफरंट टाइमने ते सर्किट्स आहेत ते डिझाईन केले. ठीक आहे, सो द फर्स्ट बायसिंग मेथड इज फिक्स बायस. फर्स्ट मेथड इज फिक्स बायस. ओके, आता बघा सर्किट डायग्राम. ह्याच्यामध्ये ही नॉर्मल आपला कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन आहे. एमिटर टर्मिनल काय आहे ग्राउंडेड आहे आणि कॉमन आहे. बेस जंक्शन बेस टर्मिनल कडनं इनपुट घेतलंय. इनपुट इज टेकन फ्रॉम बेस अँड आउटपुट इज टेकन फ्रॉम कलेक्टर. देन बेसचं रेजिस्टर असणार IB आणि बेसमधनं करंट फ्लो होणार IB. देन आउटपुट करंट काय असणार आहे IC आणि रेजिस्टन्स असणार आहे RC. ओके, सो इन दिस मेथड two separate batteries VBB low voltage and VCC high voltage are connected through RB and RC resistors to get base current IB and collector current IC. ओके, आता कलेक्टर करंटचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. IC इज इक्वल टू काय येते इट इज बीटा टाइम लार्जर दॅन IB. ठीक आहे, सो आता ही सर्किट आहे ते आपण फिक्स बायस मध्ये कसं डिझाईन केलंय बघा. हे सर्किट डिझाईन केले मीन्स इन दिस सर्किट instead of connecting two separate batteries we can take only one battery VCC. दोन बॅटरी कनेक्ट करण्याच्या जागी फक्त एक बॅटरी आपण VCC कनेक्ट केलेली आहे अँड बाय कनेक्टिंग हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर RB. ठीक आहे, आता इथे दोन्हीकडनं करंट फ्लो ना त्याच्यामुळे इथे हाय व्हॅल्यूचा रेजिस्टर आपण कनेक्ट केला RB अँड वी कॅन गेट लो व्होल्टेज ॲज अ बेस बायस व्होल्टेज. मीन्स फिक्स बायस मध्ये आपण असं जे सर्किट आहे ते डिझाईन केले. मीन्स ह्याच्यामध्ये काय केलंय इन्स्टेड ऑफ कनेक्टिंग टू सेपरेट बॅटरी वी कॅन टेक ओनली वन बॅटरी. ओके, बट आता ह्याच्यामध्ये काही टेम्परेचरचा इफेक्ट होतो का तर ह्यामध्ये काय ड्रॉबॅक आहे या फिक्स बायस सर्किटमध्ये. तर बघा IB इज इक्वल टू काय येणार आता इनपुट करंट IB I इज इक्वल टू काय येणार V/R. सो काय येणार VCC अपॉन RB means VBE is very small 0.7 or 0.3 but base current काय येणार आहे VCC upon RB means since IB is fixed तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो by keeping base current constant and varying सप्लाय व्होल्टेज. म्हणजे आपण बेस करंट काय करतो कॉन्स्टंट ठेवतो. म्हणजे बेस करंट आहे तो फिक्स असतो म्हणून आपण ह्याला काय बोलतो मेथडला फिक्स बायस मेथड बोलतो. ओके, आता बघा कलेक्टर करंटचा तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे IC इज इक्वल टू बीटा टाइम IB. ओके, सो व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस बघा आता टेम्परेचर इन्क्रीज झाल्यावर काय इफेक्ट होणार. व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस IC इन्क्रीजेस. बरोबर आहे, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यावर काय होणार IB फिक्स आहे IB कॉन्स्टंट आहे बट IC इन्क्रीज होणार कलेक्टर करंट इन्क्रीज होणार. सो कलेक्टर करंट इन्क्रीज दिस इन्क्रीजेस बीटा. कलेक्टर करंट इन्क्रीज झाल्यावर बीटा काय होणार इन्क्रीज होणार. अगेन बीटा इन्क्रीज झाल्यावर काय होणार आता इथे 2 असेल 2 इंटू IB सपोज 1 असेल तर 2 इंटू 1 2 बट बीटा 3 झाल्यावर काय होणार 3 इंटू अगेन 1 काय होणार 3 होणार. मीन्स बीटा इन्क्रीज झाल्यावर IC अगेन इन्क्रीजेस. ओके, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे कलेक्टर करंट इन्क्रीज होणार. कलेक्टर करंट बीटा फिक्स IB फिक्स आहे सो कलेक्टर करंट इन्क्रीज झाल्यामुळे बीटा इन्क्रीज होतो. बीटा इन्क्रीज झाल्या सो विच अगेन इन्क्रीजेस IC. ओके, मीन्स कलेक्टर करंट इन्क्रीज झाल्यावर कलेक्टर करंट गोज इन टू सॅच्युरेशन. आता कलेक्टर करंट टोटली इन्क्रीज होणार. आपला ग्राफ या टाईपमध्ये होता बरोबर आहे. तर ऑपरेटिंग पॉईंट इथे पाहिजे बट आता कलेक्टर करंट इन्क्रीज झाला म्हणजे इट गोज इन टू सॅच्युरेशन मीन्स ऑपरेटिंग पॉईंट गेट शिफ्टेड. ऑपरेटिंग पॉईंट काय होणार शिफ्ट होणार तो सॅच्युरेशन मध्ये जाणार अँड इन सॅच्युरेशन आउटपुट ऑफ ट्रान्झिस्टर
प्रोड्युसेस डिस्टॉर्शन. आपण बघितलेलं की ऑपरेटिंग पॉईंट क्यू हा सॅच्युरेशन किंवा कट ऑफमध्ये गेल्यावर आउटपुट कसं येतं ट्रान्झिस्टरचं, डिस्टॉर्टेड येतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ही जी फर्स्ट मेथड आहे त्याच्यामध्ये हा ड्रॉबॅक असतो की कलेक्टर करंट गोज इन टू सॅच्युरेशन. त्याच्यामुळे जे आपलं आउटपुट आहे ना ट्रान्झिस्टरचं ते डिस्टॉर्टेड आहे ना, म्हणून ही फिक्स बायस मेथड आपण यूज करत नाही. त्याच्यामुळे आपण दुसरी मेथड डिझाईन करणार. ओके, सो फिक्स बायसमध्ये हा ड्रॉबॅक असल्यामुळे आपण सेकंड बायसिंग मेथड यूज करतो, त्याला आपण बोलतो कलेक्टर फीडबॅक बायस. सेकंड बायसिंग मेथड इज कलेक्टर फीडबॅक बायस. ओके, बघा त्याची डायग्राम, कलेक्टर फीडबॅक बायस. ओके, सो दिस इज द मॉडिफाय मेथड फ्रॉम फिक्स बायस सर्किट. फिक्स बायसमध्ये ड्रॉबॅक असल्यामुळे आपण सेकंड मेथड यूज केली, सेकंड सर्किट डिझाईन केलं, मॉडिफाय केलं आणि हे सर्किट डिझाईन केलं, कलेक्टर फीडबॅक बायस. ओके, हिअर बेस बायस इज टेकन फ्रॉम कलेक्टर इन्स्टेड ऑफ व्हीसीसी. इथून डायरेक्टली आपण कलेक्टरकडनं बेस बायस सर्किट टर्मिनल घेतलेला आहे इन्स्टेड ऑफ व्हीसीसी. बघा डायरेक्टली इथून आपण घेतलेला आहे आयबी आरबी. ओके, मीन्स हिअर बेस बायस इज टेकन फ्रॉम कलेक्टर इन्स्टेड ऑफ व्हीसीसी. ओके, आता याच्यामध्ये आपण इफेक्ट बघायचा आहे या सर्किटमध्ये. आता बघा एवढंच ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे. सो टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यावर काय होतं, कलेक्टर करंट इन्क्रीज होतो, आयसी इन्क्रीजेस. ओके, म्हणजे आता आयसी काय झाला, शिफ्ट झाला, पुढे झाला. सो आयसी इन्क्रीजेस, बट आयसी इन्क्रीज झाल्यामुळे व्हीसीई डिक्रीज होणार. का व्हीसीई डिक्रीज होणार, बिकॉज व्हीसीई इज इक्वल टू काय असतं, मी ते सांगते, व्हीसीई इज इक्वल टू काय असतं, टोटल व्होल्टेज व्हीसीसी मायनस आयसीआरसी. ठीक आहे, हे इक्वेशन आपण बघितलेलं आहे. व्हीसीई हे व्होल्टेज इज इक्वल टू काय ना, टोटल व्होल्टेज मायनस हे व्होल्टेज, बरोबर. सो व्हीसीई इज इक्वल टू टोटल व्होल्टेज व्हीसीसी मायनस आयसीआरसी. सो आयसी इन्क्रीज झाल्या, इथे आयसी इन्क्रीज झाला, हे मायनस आहे, आयसी इन्क्रीज झाला, ऑटोमॅटिकली व्हीसीई काय होणार आहे, डिक्रीज होणार, बरोबर. आता बघा व्हीसीई डिक्रीज झालं तर हे डायरेक्टली आपण कशाला जातोय, बेस व्होल्टेजला जाते, बरोबर. सो व्हीसीई डिक्रीज झालं मीन्स व्हीबी डिक्रीज होणार, बरोबर. आता बघा व्हीबी डिक्रीज झालं मीन्स आयबी, व्होल्टेज डिक्रीज झालं, बेस व्होल्टेज, तो बेस करंट सुद्धा काय होणार, डिक्रीज होणार. आता बेस करंट डिक्रीज झाल्यावर आयसी सुद्धा डिक्रीज होणार. का, बघा इथं बेस करंट कमी झालं तर आयसी पण काय होणार, कमी होणार, मीन्स बेस व्होल्टेज डिक्रीजेस, सो आयसी इज ऑल्सो डिक्रीजेस. आता बघा इथे जो आयसी इन्क्रीज झाला होता तिथे इथे आयसी काय झाला, अगेन डिक्रीज झाला, मीन्स आयसी इज मेंटेन, कलेक्टर करंट इज मेंटेन कॉन्स्टंट. जसं इथे इन्क्रीज झालेला सेम इथे डिक्रीज झालं, म्हणजे इथे काय होतं, इथे जो आपला कलेक्टर करंट होता तो शिफ्ट होत होता, मीन्स सॅच्युरेशन मध्ये जात होता, इथे काय झाला, तो इन्क्रीज झाला, अगेन डिक्रीज झाला, मीन्स ह्याच्यामध्ये जो ड्रॉबॅक आहे तो आपण ह्यामध्ये ओव्हरकम केला. इथे इन्क्रीज झाला होता तर इथे अगेन तो डिक्रीज झालं, म्हणजेच काय झालं, कलेक्टर करंट इज कॉन्स्टंट, ह्याच्यामध्ये मेंटेन आहे, कॉन्स्टंट राहिलाय कलेक्टर करंट. सो हा याच्यामध्ये जो ड्रॉबॅक होता हा ओव्हरकम केला. बट कलेक्टर फीडबॅक बायसमध्ये एक ड्रॉबॅक येतो की दिस मेथड हॅज ड्रॉबॅक ऑफ रिडक्शन इन गेन ऑफ एम्प्लिफायर. ह्याच्यामध्ये जो व्होल्टेज गेन आहे तो लो होतो. का, तर बघा व्हेन एसी सिग्नल इज एम्प्लिफाय बाय ट्रान्झिस्टर देन कलेक्टर व्होल्टेज व्हीसीई विच इज 180 डिग्री आउट ऑफ फेज. ठीक आहे, हे 180 डिग्री आउट ऑफ फेज असतं अँड इट इज ऑल्सो फेड टू द बेस. हेच काय होतं, आपण ह्याला फीडबॅक देतोय बेसला, देअर फॉर द व्होल्टेज गेन ऑफ एम्प्लिफायर बिकम्स लो. हे लो असणं म्हणजेच काय असणार, व्होल्टेज गेन लो असणार. सो कलेक्टर फीडबॅक बायसमध्ये हा एक ड्रॉबॅक आहे, त्याच्यामुळे आपण थर्ड मेथड एम्प्लिफाय डिझाईन केली बायसिंग मेथडमध्ये. थर्ड मेथड इज एमिटर फीडबॅक बायस. सो थर्ड मेथड इज एमिटर फीडबॅक बायस. एमिटर फीडबॅक बायस. आता सेकंड मेथडमध्ये ड्रॉबॅक होता की याचा जो व्होल्टेज गेन आहे तो लो येतो, त्याच्यामुळे थर्ड मेथड आपण डिझाईन केली एमिटर फीडबॅक बायस. बघा ही डायग्राम आहे एमिटर फीडबॅक बायसची. सो हिअर एमिटर रेजिस्टर RE इज इंट्रोड्यूस टू डेव्हलप व्होल्टेज अक्रॉस इट टू कंट्रोल बेस करंट. ओके, बघा ह्याच्यामध्ये बॅटरी कनेक्ट केली आहे, ICRC, देन RB
आणि इथे आय बी करंट फ्लो होणार. हे जे व्होल्टेज आहे ते बेस एमिटर व्होल्टेज आहे व्हीबीई. देन ह्याच्या अक्रॉस व्हीई व्होल्टेज आणि इथे आरई आपण कनेक्ट केलेला आहे. ओके, आता ह्याच्यावर काय इफेक्ट होतो बघा. व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस देन कलेक्टर करंट इन्क्रीजेस, माहिती आहे तुम्हाला. ओके, सो कलेक्टर करंट इन्क्रीजेस, कलेक्टर करंट इन्क्रीज झाला, सो ॲज वेल ॲज IE इज ऑल्सो इन्क्रीजेस, एमिटर करंट सुद्धा इन्क्रीज होणार, विच इन्क्रीजेस व्हीई. आता एमिटर करंट इन्क्रीज झाला म्हणजेच काय होणार, एमिटर व्होल्टेज इन्क्रीज होणार. आता इथे बघा, एमिटर व्होल्टेज इन्क्रीज झाल्यावर ह्या दोघांमध्ये बघा, जर एमिटर व्होल्टेज इन्क्रीज झाल्यावर बेस एमिटर मधलं जे व्होल्टेज आहे ते डिक्रीज होतं. व्हीबीई बेस टू एमिटर पोटेन्शियल डिफरन्स डिक्रीजेस. बघा, ह्या व्हीबीई काय आहे, बेस आणि एमिटर मधलं पोटेन्शियल डिफरन्स आहे. जर हा इन्क्रीज होत असेल तर एमिटर बेस जंक्शन काय होणार, डिक्रीज होणार. कारण काय असतं, ह्या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स आहे बेस व्हीबीई. ओके, सो ॲज व्हीबीई डिक्रीजेस देन बेस करंट इज ऑल्सो डिक्रीजेस. बरोबर. बघा, व्हीबीई मध्ये बेस एमिटर व्होल्टेज आहे ते डिक्रीज झाल्यामुळे बेस करंट काय होणार, डिक्रीज होणार. आयबी गेट डिक्रीजेस. ओके, सो आयबी डिक्रीज झालं म्हणजेच काय होणार, आयसी इज इक्वल टू काय आहे, बीटा आयबी. सो आयबी डिक्रीज झालं म्हणजेच कलेक्टर करंट काय होणार, परत डिक्रीज होणार. मीन्स ह्याच्यामध्ये जो फर्स्ट मेथडमध्ये ड्रॉबॅक होता की ऑपरेटिंग पॉईंट क्यू शिफ्ट होतो, सॅच्युरेशन मध्ये जातो कलेक्टर करंट, ह्याच्यामध्ये तो आपण ओव्हरकम केला. आयसी इन्क्रीज झाला, इथे टेम्परेचर इन्क्रीज झाल्यावर आयसी इन्क्रीज होतो, बट लास्टला काय होतं, आयसी अगेन डिक्रीज होतं. मीन्स आयसी इज मेंटेन. ह्यामध्ये ह्या मेथडमध्ये सुद्धा आयसी काय आहे, मेंटेन आहे. ठीक आहे, बट ह्यामध्ये सुद्धा एक ड्रॉबॅक आहे. इन दिस मेथड द व्हॅल्यू ऑफ आर ई मस्ट बी हाय और द व्हॅल्यू ऑफ आर बी मस्ट बी लो टू गेट दिस स्टॅबिलायझेशन. स्टॅबिलायझेशनसाठी आर ई हा हाय व्हॅल्यूचा कनेक्ट केलेला पाहिजे आणि आर बी हा लो व्हॅल्यूचा कनेक्ट केला. बट इफ आर ई इज मेड लार्ज देन मोर व्होल्टेज ड्रॉप टेक प्लेस अक्रॉस आर ई अँड दॅट रिक्वायर लार्ज व्हीसीसी. इथे जास्त ह्या आर ईच्या अक्रॉस जास्त व्होल्टेज ड्रॉप होणार, त्याच्यामुळे आपल्याला व्हीसीएससी त्याची रिक्वायरमेंट लार्ज लागणार. बट इफ बेस रेजिस्टर इज मेड लो देन हाय करंट फ्लोज, देअरफॉर सेपरेट पॉवर सप्लाय. आता इथे बेस रेजिस्टर आहे तो लो व्हॅल्यूचा कनेक्ट केलाय, त्याच्यामुळे काय होणार, हाय करंट फ्लो होणार. जर रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी आहे म्हणजे अपोजिशन कमी असल्यामुळे हाय करंट फ्लोज, देअरफॉर सेपरेट पॉवर सप्लाय इज रिक्वायर्ड फॉर बेस अँड विच इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. ठीक आहे, दोन्हीला आपण सेपरेट पॉवर सप्लाय कनेक्ट करू शकत नाही, हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. त्याच्यामुळे आपण ही एमिटर फीडबॅक बायस मेथड सुद्धा यूज करत नाही. सो आपण फोर्थ मेथड यूज करतोय, व्होल्टेज डिवायडर मेथड. फोर्थ मेथड इज व्होल्टेज डिवायडर मेथड. सो द फोर्थ मेथड इज व्होल्टेज डिवायडर मेथड. बघा, आता फर्स्ट मेथड आपण बघितली फिक्स बायस, त्याच्यामध्ये ड्रॉबॅक होता की ऑपरेटिंग पॉईंट क्यू आहे तो शिफ्ट होतो, मीन्स कलेक्टर करंट आहे तो सॅच्युरेशन मध्ये जातो. त्याच्यामुळे आपण सेकंड मेथड बघितली कलेक्टर फीडबॅक बायस, त्याच्यामध्ये आपला व्होल्टेज गेन आहे तो काय होतं तर लो, व्होल्टेज गेन ऑफ ऍम्प्लिफायर बिकम्स लो. सो आपण थर्ड मेथड बघितली एमिटर फीडबॅक बायस, मग त्याच्यामध्ये आपल्याला सेपरेट पॉवर सप्लाय कनेक्ट करायला लागत होता म्हणून ती सुद्धा मेथड यूज करत नाही. सो आपण लास्ट जे सर्किट आहे ते डिझाईन केलं, लास्ट मेथड आपण बघितली व्होल्टेज डिवायडर मेथड. ठीक आहे, सो दिस इज द डायग्राम ऑफ व्होल्टेज डिवायडर बायस. सो दिस मेथड इज मोस्ट पॉप्युलर इन ऍम्प्लिफायर सर्किट. ऍम्प्लिफायर सर्किटमध्ये ऑलवेज व्होल्टेज डिवायडर मेथड यूज करतात बिकॉज ऑफ स्टॅबिलायझेशन ऑफ क्यू पॉइंट अँड टेम्परेचर इफेक्ट बोथ आर कंट्रोल. जे काय ड्रॉबॅक होते, जे क्यू पॉइंट आहे त्याची स्टॅबिलिटी देन टेम्परेचर इफेक्ट सगळं ह्या मेथडमध्ये काय होतं, कंट्रोल होतं. म्हणून ह्याला आपण ही जी मेथड आहे ती आपण ऑलमोस्ट ऑल ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये यूज करतो. ठीक आहे, आता याचं कन्स्ट्रक्शन बघा. वेअर R1 and R2 are used to get base biasing voltage divider type circuit. Okay, and similarly capacitor across C is
ॲज शोन इन फिगर. हा बघा, हा सीई कॅपॅसिटर आहे, याचा सिम्बॉल बघा, ह्याला आपण बायपास कॅपॅसिटर बोलतो. ओके, सिन्स R1 and R2 फॉर्म अ व्होल्टेज डिवायडर फ्रॉम VCC, सो इट इज कॉल्ड ॲज अ व्होल्टेज डिवायडर बायस. आता ह्याला व्होल्टेज डिवायडर का बोलतो? जे प्लस VCC कडनं व्होल्टेज आले आहे ते R1 आणि R2 च्या अक्रॉस डिवाइड होतं, त्याच्यामुळे R1 आणि R2 हे दोन व्होल्टेज डिवायडर रेझिस्टर्स आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ व्होल्टेज डिवायडर सर्किट. ओके, आता कन्स्ट्रक्शन समजलं. इथे दोन कपलिंग कॅपॅसिटर कनेक्ट केलेले आहे. R1 R2 व्होल्टेज डिवायडर रेझिस्टर आहे, इथे एक बायपास कॅपॅसिटर कनेक्ट केला आहे. ठीक आहे, इथे दोन व्होल्टेज डिवायडर रेझिस्टर यूज केलेत, म्हणून याला आपण व्होल्टेज डिवायडर मेथड और व्होल्टेज डिवायडर बायस बोलतो. ठीक आहे, आता टेम्परेचर इफेक्ट्स बघा. व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस, डायग्राम मध्ये बघा, जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतो त्याच्यामुळे काय होतं? कलेक्टर करंट इन्क्रीज होतो. ओके, IC इन्क्रीजेस. IC इन्क्रीजेस ऑटोमॅटिकली IE इन्क्रीजेस. बरोबर आहे. कलेक्टर करंट इन्क्रीज झाला त्याच्यामुळे एमिटर करंट सुद्धा इन्क्रीज झाला. एमिटर करंट इन्क्रीजेस, सो IE into RE increases means VE increases. कलेक्टर करंट इन्क्रीज झाला त्याच्यामुळे VE इन्क्रीज होणार. सो VE increases, therefore VBE decreases. आपण आधी बघितलं, एमिटर व्होल्टेज इन्क्रीज होत असेल तर VBE काय होतं? डिक्रीज होतं. का? बिकॉज VBE काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन बेस अँड एमिटर. सपोज बेस एमिटर व्होल्टेज इन्क्रीज झालं तर VBE काय होणार? ऑटोमॅटिकली डिक्रीज होणार. ओके, सो VBE डिक्रीज झालं त्याच्यामुळे बेस करंट काय होणार? डिक्रीज होणार. बरोबर, व्होल्टेज डिक्रीज झाते तर बेस करंट काय होणार? डिक्रीज होणार. सो बेस करंट डिक्रीजेस, देअरफॉर IC इज ऑल्सो decreases because IC is equal to beta times larger than IB. सो बेस करंट डिक्रीज झाला त्याच्यामुळे कलेक्टर करंट डिक्रीज झाला. सो इथे कलेक्टर करंट इन्क्रीज झालेला आणि इथे डिक्रीज झाला, मीन्स IC इज काय झाले? मेंटेन. म्हणून ह्याच्यामध्ये हा ड्रॉबॅक येत नाही की IC ची व्हॅल्यू IC सॅच्युरेशन मध्ये जातो किंवा कट ऑफ मध्ये जातो. IC ची काय? IC ची व्हॅल्यू आहे ती काय होते? मेंटेन होते. ओके, अँड सिमिलरली टू अवॉइड AC फीडबॅक, emitter bypass capacitor is connected across RE to bypass AC voltage. Hence, C is known as a bypass capacitor, emitter bypass capacitor. If there is no C, then it will produce AC voltage and reduce the voltage gain. ठीक आहे, मग तो व्होल्टेज गेनचा जो ड्रॉबॅक आहे तो ओव्हरकम करण्यासाठी आपण काय केलं? इथे C मीन्स बायपास एमिटर बायपास कॅपॅसिटर कनेक्ट केला. ठीक आहे, सो हे झाले 4 मेथड बायसिंग मेथड. फर्स्ट इज फिक्स बायस, सेकंड इज कलेक्टर बेस bias, collector feedback bias, then emitter feedback bias, and last is important, almost used in all amplifier circuit, is voltage divider bias method.